रस्ते, लाईट, वीज, पाणी आणि ड्रेनेज ह्याच्या पलीकडे लोकप्रतिनिधी म्हणून आज दक्षिण पुण्यात कोणी नाही आहे. त्या निधीच्याही पलीकडे जाऊन व्यवस्था उभं करण्याचा मानस हा आमचा आहे. प्रभाग क्रमांक 37 धनकवडी कात्रज प्रभागात आपण आहोत. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. इथलं जे कुलदैवत आहे त्या जनाई माता मंदिरात यांच्याकडून प्रचाराचा नारळ फोडला गेलेला आहे आणि प्रचाराला सुरुवात गेलेली आहे. आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे उमेदवार गिरीराज सावंत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय, मोठी गर्दी पाहायला मिळते. कसा प्रचाराचा नारळ फोडला? आज साधारणतः या कात्रज धनकवडी प्रभागाचा 37 नंबर आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे धनकवडीचं जे ग्रामदैवत आहे जानूबाई मातेचं आम्ही त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ आई जगदंबेच्या चरणी अर्पण केला आहे. आणि हा सगळा सेवेचा वसा विकासाचा विजन घेऊन आम्ही मार्गक्रमण करतोय आणि मतदारांना त्या पद्धतीची साथ घालतोय. हा प्रभाग जर आपण बघितला तर एकीकडे उच्चभ्रू सोसायटी आहे तर दुसरीकडे गोरगरीब वसाहती सुद्धा आहेत. दोन्हींच्या मागण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. कसा समतोल राखणार आहात? नाही, संमिश्र पद्धतीची हायब्रिड पद्धतीचे लोक, गावकरीचं गाव पण आजही गावात आपल्याला पाहायला मिळतंय मंदिराच्या माध्यमातून. तर शहरीकरणाचा जो वरचा भाग आहे आज पूर्ण सोसायटीने वेधलेला आहे. त्यामुळे त्या सर्वाचा समतोल लोक सांगतील त्या पद्धतीने रस्ते, लाईट, वीज, पाणी, ड्रेनेज ह्या बेसिक समस्या तर नक्कीच आहेत, पण या मूलभूत गरजेच्या पलीकडे सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा घडली पाहिजे आणि ती ह्या बाकीच्या सगळ्या लोकप्रतिनिधीपेक्षा वेगळी देण्याची कटिबद्धता आज आम्ही परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन एकत्रितपणे ठरवली आणि त्याच्या पद्धतीने मार्गक्रमण चालू आहे. नक्कीच वाहतुकीचा समस्या जी आहे ती सुद्धा आता या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. याच्यावर कसा तोडगा काढणार आहात? ह्याच्यावर तुम्ही साधारणतः सर्व लोकांना विश्वासात घेऊन, वाहतुकीचा तोडगा हा आजपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून निघालेला नाही, पण सर्व लोकांना विश्वासात घेऊन, आणि लोक रोजची प्रवासी आहेत त्यामुळे लोकांना विश्वासून कुठल्या साईडनी वन वे करू शकतो, जिथं सिग्नल नाही तिथं सिग्नल लावणे, अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी लोकांच्या माध्यमातून लोकांना विचारात घेऊन पुढच्या काळामध्ये योजनेच्या आहेत. प्रचाराचा शुभ गणेशा केलेला आहे, आता आपण श्री गणेशा केलेला आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय. काय रणनीती असणार आहे, कसे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहात? लोकप्रतिनिधी म्हणून मगाशी मी सांगितलं की आपण जी ट्रॅडिशनल लाईन जी आखून ठेवलेली आहे, रस्ते, लाईट, वीज, पाणी आणि ड्रेनेज ह्याच्या पलीकडं लोकप्रतिनिधी म्हणून आज दक्षिण पुण्यात कोणी नाही आहे आणि आमच्या माध्यमातून ह्या सर्वाच्या पलीकडं कॉर्पोरेशन म्हणून त्या ठिकाणी निधी येतो. त्या निधीच्याही पलीकडे जाऊन व्यवस्था उभं करण्याचा मानस हा आमचा आहे. हे विजन प्लॅनमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या मीडियापर्यंत नक्कीच पोहोचवलं. तर दक्षिण पुण्यामधला आपण बघितलं तर हा महत्त्वाचा प्रभाग आहे आणि त्यांच्याकडून आता प्रचाराचा श्री गणेशा पाहायला मिळतो.